द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ह्या काळात द्राक्ष बागेला ओलांड्यावर मुळ्या सुटतात, काडीला मुळ्या सुटतात. त्याच्यावर काय उपाययोजना करावी? नमस्कार, मी विजय कुंभार तासगाव, यश ॲग्रो लॅब. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो आपला संवाद आहे, त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, ह्या काळात, पावसाळी काळात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात बऱ्यापैकी खोडावर मुळ्या सुटलेल्या आपल्याला दिसतात. आपण ज्या सुटलेल्या मुळ्या जे पाहतो आणि त्याला आपण मुळी चालू करण्यासाठीचा आपण स्प्रे किंवा जमिनीतून खतं किंवा ह्युमिक ॲसिड किंवा वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स ड्रिपमधून देण्याचा प्रयत्न करतो. बागायतदारामधून ह्याच्या पाठीमागचं लॉजिक समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळी खालच्या मुळ्या बंद होतात, त्यांना ऑक्सिजनची गरज असते, त्यावेळी तो ऑक्सिजन त्या मुळ्या किंवा ते झाड पानावाटेबरोबरच एरियल रूट्स म्हणजे हवेतल्या मुळ्या त्या खोडातनं किंवा ओलांड्यातून किंवा काडीच्या जॉइंटमधून त्या मुळ्या सोडतात. त्या आपोआप येतात. ते नैसर्गिक आहे आणि त्याची गरज आहे त्या झाडांना. कुठल्याही परिस्थितीत हा रोग नाही, ही डेफिशियन्सी नाही, कुठला झाडाला त्रास नाहीये. त्यामुळं ह्या मुळ्यांच्यावर कोणतंही फर्टिगेशन किंवा कोणताही स्प्रे घेण्याची आवश्यकता अजिबात नसते. बागायतदार बंधूंनो, ब्लॅक सॉइलला हा प्रॉब्लेम जास्त येतो. मुरमाड जमिनीत हा प्रॉब्लेम खूप कमी येतो. कारण सरळ आहे, ब्लॅक सॉइलमध्ये जमीन कॉम्पॅक्ट होते आणि जमीन कॉम्पॅक्ट झाल्यामुळं खालची जमीन जाम होते पावसामुळं आणि वर मुळ्या आपोआप सुटतात. बागायतदार बंधूंनो, कुठल्याही परिस्थितीत याला कुठलेही स्प्रे करण्याची आवश्यकता अजिबात नाही. कुठलं ड्रिपमधून फर्टिगेशन करण्याची आवश्यकता नाही किंवा त्याची गरज सुद्धा नाहीये. काही दिवस जाऊ द्या. म्हणजे पाऊस थोडा कमी झाला, की जमीन वापशात यायला चालू झाली. मुळी खालची अन्नरस शोषायला चालू झाली, की वरच्या ज्या मुळ्या जिथं जागा सुटलेली होती, तिथं एकही रूट तुम्हाला दिसत नाही. सगळ्या मुळ्या जळून जातात. अक्षरशः त्या मुळ्या सुटलेली जागा नष्ट होते. नष्ट होते म्हणजे काय? तिथं त्या मुळ्या सुटल्या होत्या किंवा नाही हे सुद्धा आपल्याला समजत नाहीये. इतकं ते झाड स्वतःला मॅच्युअर करून घेतं किंवा स्वतःला प्रिव्हेंटिव्ह करून घेतं. त्यामुळं अशा गोष्टीसाठी कोणत्याही प्रकारचं खत नियोजन किंवा औषधाची फवारणी देण्याचा प्रयत्न करू नका. ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे. ह्यासाठी वेगळे पैसे घालण्याची अजिबात आवश्यकता नाही. बागायतदार बंधूंनो, अशाच कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो आपला संवाद आहे, तो संवाद खरोखर बागायतदारांपर्यंत नक्की पाठवण्याचा प्रयत्न करा. कारण मी परवा जतला एका बागायतदाराच्या घरी गेलो, तर त्यांनी ते मुळ्या सुटू नये म्हणून खूप मोठ्या औषधांची यादी आणि ते पुढे आणून ठेवलेले दिसले. खरं म्हणजे त्याची अजिबात आवश्यकता नव्हती. त्यांना ते परत द्यायला सांगितले. माझी विनंती आहे आपल्याला, की अशासाठी वेगळं काम करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. असा संवाद जास्तीत जास्त बागायतदारांच्याबरोबर करण्यासाठी किंवा होण्यासाठी जास्तीत जास्त बागायतदारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.